नमस्कार. आज स्टुडंट्स राईट्स असोसिएशनच्या वतीने आपणा सर्वांचं या फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत. जसं की आपणा सर्वांस माहिती आहे की आजचा आपला चर्चेचा जो विषय आहे तो या वॉकिंग बुद्धा सिरीजमध्ये चर्चेचा आज विषय जो आपण ठेवला आहे तो हाऊ टू प्रिपेअर फॉर UPSC फ्रॉम रुरल एरियाज. अर्थातच UPSCची तयारी ग्रामीण भागातून कशी करावी हा विषय सध्या चर्चेला जावा याची बरीच कारणं आहेत. त्याच्या आधी मी माझी ओळख करून देतो. मी माधव वनवे. मी मूळचा पुण्याचा आहे. मी मूळचा पुण्याचा असल्या VITमध्ये माझं शिक्षण झालं. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यानंतरून मी 3 वर्ष लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरी केली आणि त्याच्यानंतरून मी माझ्या त्या नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ली येथे प्रिपरेशन केलं आणि त्यानंतरून 2016 सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2016ला मला 701 असा रँक मिळून आणि पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयाला ऑप्शनल निवडून मी UPSCची परीक्षा पास केली. तर आज आपण या ठिकाणी जमण्याचं कारण म्हणजे हा जो विषय आहे सध्या ग्रामीण भागातून प्रिपरेशन करणं किंवा आपली ही UPSCची तयारी आता पुढं कशी न्यायची. आता तर एवढी अनिश्चितता वाढली आहे की अनिश्चितता ही अशी कोरोना क्रायसिस कोविड-19च्या ह्या थ्रेटमुळं आपण यातून रिकवर होऊ का नाही होऊ आणि बरेचसे मुद्दे आणि त्याच्यामध्ये आपलं प्रिपरेशन कसं पुढं जायचं, आपला UPSCचा अभ्यास कसा पुढं जायचा हा आपल्या सगळ्यांसमोरच हा प्रश्न आहे. आज नाही म्हटलं तरी जवळपास या एरियामध्ये ओल्ड राजन नगर ह्या एरियामध्ये आणि पटेल नगर ह्या एरियामध्ये जिथं UPSCची एकदम निस्सून तयारी होते या एरियामध्ये जवळपास एक 25,000 ते 30,000 विद्यार्थी असतात साधारण. तर एवढ्या 25 ते 30 विद्यार्थ्यांपैकी मला वाटतं आता फक्त 25,000 ते 30,000 विद्यार्थ्यांपैकी आता फक्त एक मला वाटतं 5-10 हजार विद्यार्थी उरलेले आहेत. रिअल इस्टेटचे रेट कोसळलेले आहेत. कोचिंग ज्या आहेत त्या पूर्णपणे त्याच्यावरती टाळा ठोकलं गेलेलं आहे आणि सर्व विद्यार्थी आपापल्या घरी गेलेले आहेत. आपापल्या घरी गेलेले विद्यार्थी सुखात आणि निश्चिंत आहेत का तर नाही. तर त्यांच्या मनातसुद्धा खूप सारी अनिश्चितता आहे की आता परीक्षा कधी व्हायची, परीक्षा झाली तर कुठं होणार आणि मग त्याच्याचा तयारी कशी करायची. मग आता आपण आपल्या नोट्स ज्या आपल्याला दिल्लीत मिळत होत्या, पुण्यात मिळत होत्या किंवा इतर कुठं ठिकाणी मिळत होत्या तर आता आपल्याला नोट्स कुठून घ्यायच्या. तर अशी सगळी ही अनिश्चितता जी आपल्या सगळ्यांसमोर सध्या उभा राहिलेली आहे. तर त्याच्यामुळं याच्यावरती एक थोडा मार्गदर्शनाचा आणि एक चर्चेचा असा एक छोटासा प्रयत्न आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी मी अजून याच्यातून सांगू शकतो की मी IAS बाबा या ठिकाणी शिकवत असल्या कारणाने विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विशेष अडचणी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना भेटणाऱ्या विशेष अडचणी याबद्दलही आपण थोडी चर्चा आज या ठिकाणी करूयात. तर आता समजा तुम्ही 2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात जर का तुम्ही ग्रामीण भागातून तयारी करता. एक तर तुम्ही शहरात तयारी करत होतात आणि आता कोविड-19मुळे तुम्ही घरी गेलेला आहात किंवा तुम्ही अजूनही ग्रामीण भागात आहात आणि तिथून तुम्हाला UPSCची तयारी उत्तीर्ण करण्याची उमेद तुमच्या मनी आहे. निश्चित दोन्ही बाजू चांगल्या आहेत आणि तुम्ही हे करणं तुम्ही तुमचा निश्चय ठाम ठेवणं सध्या गरजेचं आहे. तर आता मेन अडचण काय येते, मेन अडचण येते ती म्हणजे मार्गदर्शनाची. आता मार्गदर्शन जे आहे UPSCसाठी जे लागणारं जे मार्गदर्शन आहे तर हे मार्गदर्शन आता फक्त दिल्लीतच अवेलेबल आहे का, दिल्लीतच उपलब्ध आहे का, केवळ पुण्यातच उपलब्ध आहे असं आहे का तर नाही. कारण मार्गदर्शक आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटच्या पद्धतीने आणि टेलिफोनिक माध्यमातून आपणास मार्गदर्शक उपलब्ध आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. UPSCच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की काय वाचायचं आहे याच्यापेक्षा काय नाही वाचायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ते जर का तुम्हाला सांगणारं कोणी असेल तर मला वाटतं तुम्ही याच्यामध्ये निश्चितपणे अभ्यास तुमचा पुढं घेऊ शकता. नंतर दुसरी गोष्ट अशी, जर का तुम्ही नुकतीच तयारी जर का तुमची सुरू केली असेल, तुम्ही महाराष्ट्रातील असाल, पश्चिम महाराष्ट्रातील असाल, विदर्भातील असाल किंवा मराठवाड्यातील असाल, तुम्ही जर का नुकतीच तयारी सुरू केली असेल तर गोंधळाचं वातावरण असं आहे. पहिलं असतं आपल्यासमोर की मी आधी
पूर्व परीक्षेची तयारी करू, मुख्य परीक्षेची करू, की डायरेक्ट इंटरव्ह्यूची तयारी करू? म्हणजे असतात बरीचशी लोक, आणि मी इंटरव्ह्यूला कसा जाईल, काय जाईल, आणि पुस्तक न उघडता सुद्धा इंटरव्ह्यूला जाण्याची स्वप्न पाहतात. म्हणजे अशा प्रकारचे गोंधळ होतात त्याच्यामध्ये. तर आपण काही बाबतींमध्ये काळजी घेतली पाहिजे या विशेष पहिल्या स्टेजला. तर आपण पूर्व परीक्षेची जी तयारी आहे, पूर्व परीक्षेची तयारी आणि मुख्य परीक्षेची तयारी, ह्या दोन्ही गोष्टी गो इन हँड इन हँड. दोन्ही गोष्टी अशा सोबत जातात. कारण अभ्यास काय पूर्णपणे वेगळा आहे अशातला भाग नाही. अभ्यास दोन्ही पूर्व आणि मुख्य परीक्षांचा एकत्रितच आहे असंही काही नाही. परंतु याच्यामध्ये निश्चित काही विषय असे आहेत की पूर्व परीक्षेनंतरून मुख्य परीक्षेपर्यंत आपल्याला साधारण 4 महिन्यांचा अवधी मिळतो, 3.5 ते 4 महिन्यांचा. आता या 3.5 ते 4 महिन्यांच्या अवधीमध्ये आपली मुख्य परीक्षेची सगळी तयारी होऊ शकते का, याचा आपण आढावा आधीच घेणं गरजेचं आहे. जर का आपण याचा आढावा आपण आधीच घेतला तर आपल्याला त्यावेळी पूर्व परीक्षा पास करूनही मुख्य परीक्षेमध्ये होणारा जो गोंधळ आहे तो गोंधळ आपणास टाळता येऊ शकतो निश्चितपणे. तर मग असे काही विषय जसे की इथिक्स असेल, जसे की गव्हर्नन्स आहे, जसं की जगाचा इतिहास आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे, जसं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, जसं की डिझास्टर मॅनेजमेंट आहे. सो दीज सब्जेक्ट्स डू नॉट हॅव अन ओव्हरलॅप विथ द प्रिलिम्स प्रिपरेशन. तर यांचा आणि प्रिलिम्सच्या पूर्व परीक्षेचा याचा काही असा विशेष असा काही संबंध नाही. ज्या विषयाचा याचा काही संबंध नाही त्यावेळेस हे विषय आपण आधीच उरकून घेतले, साधारण पूर्व परीक्षेचे साधारण 6-7 महिन्यांपूर्वीच, तर आपल्याला याचा खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतरून जशी जशी आपली पूर्व परीक्षा जवळ येत चालते तशी तशी आपण आपल्या पूर्व परीक्षेचे असणारे विषय जसे की आधुनिक भारत म्हणजे मॉडर्न इंडिया असेल, जसं की जॉग्राफी भूगोल, जसं की आपली इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, हे सगळे विषय आपण सोबत करू शकतो. म्हणजे कसं करायचं की आपण प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून वाचायचं आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचं विस्तृत असं उत्तर लिहायचं. आणि असं केलं आपण की आपल्याला मग त्या ठिकाणी दोन्हीचीही तयारी सोबतपणे करता येऊ शकते. आणि आपण सोबतपणे करायला हवी. कारण ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा पास होतो त्याच्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी ही पूर्व परीक्षेच्या संधेसच झाली पाहिजे. तसं नाही झालं तर फार गोंधळ होतो. तुमचा जो आपण दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे याच्यामधला की आपला ऑप्शनल विषय आपण ग्रामीण भागातून कसा निवडायचा. आपण जरी ग्रामीण भागातून असला तरी आपलं ग्रॅज्युएशन हे वेगवेगळ्या पद्धतीतून असेल. काही जणांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग असेल, काही जणांचं BA असेल, काही जणांचं इतरही कुठल्या बऱ्याचशा माध्यमातून बऱ्याचशा डिग्र्या आपणास असतील, काहींच्या मुक्त विद्यापीठातून घेतलेला डिग्री असेल. तर याच्यामध्ये आपला ग्रॅज्युएशनचा विषय आणि आपला ऑप्शनल याच्यामध्ये आपल्यास जर का आपल्या काही स्ट्रेंथ जर का असतील तर त्या आपण स्वतः ओळखणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल जसं की माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं पण तुम्हाला असं वाटलं नाही की UPSCमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा विषय घेऊन मी ऑप्शनल द्यावं, मला इतर विषयाची आवड होती त्यामुळे मी तो विषय घेतला, याचा अर्थ असा आहे का की मेकॅनिकल इंजिनिअरिंग लोक घेतच नाहीत? घेतात, खूप सारे घेतात. ज्यांना आवड असेल आणि ज्यांना त्याच्यावरती विश्वास असेल अशा लोकांनी तो घ्यावा. अन्यथा असे विषय जसे की अँथ्रोपॉलॉजी आहे, जसं की पॉलिटिकल सायन्स आहे, जसं की अजून फिलॉसॉफी आहे, जसं की हिस्ट्री आहे, तर अशा प्रकारचे विषय तुम्ही तुमच्या ऑप्शनल म्हणून निवडू शकता. मी असं नेहमी म्हणत असतो की UPSCच्या तयारीमध्ये सगळ्यात दुसरा मोठा निर्णय जर का कुठला असेल, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन इन द प्रिपरेशन ऑफ UPSC इज सिलेक्शन ऑफ युअर ऑप्शनल सब्जेक्ट. तुमच्या पर्यायी विषयाची निवड. मग पहिला कुठला असा बऱ्याचदा प्रश्न येतो बऱ्याचशा जणांमध्ये. तर पहिला म्हणजे UPSCची तयारी करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे हा पहिला एकदम मोठा निर्णय. जर का तुम्ही ऑप्शनल घेण्यामध्ये चूक जर का केली, जर का तुमचा अंदाज जर का चुकीचा जर का झाला तर थोडं कठीण प्रसंग आपणास बाका प्रसंग आपणावरती ओढावू शकतो. आणि हा ओढावलेला आपणास कळतं कधी? आपण प्रिलिमसाठी मरमर अभ्यास करतो, मुख्य परीक्षेसाठी मरमर लिहितो आणि सगळ्यात शेवटी कदाचित आपल्याला मुलाखतीचा कॉल आला जरी तरी सगळ्यात शेवटी आपणास कळतं की अरे आपल्या ऑप्शनलमध्ये आपले कमी पडले
आपल्या पर्यायी विषयामध्ये आपले कमी पडले मार्क्स, आपले गुण त्यामध्ये आपणास कमी पडले आणि त्याच्यामुळं आपणास यशस्वीने धोका दिला आणि दगा दिला किंवा हुलकावणी दिली. तर अशा प्रकारची वेळ आपणावरती येऊ नये म्हणून ऑप्शनल हा अत्यंत काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे. वेळ लागू देत, 15 दिवस लागू देत, 20 दिवस लागू देत, परंतु ऑप्शनल निवडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर कसा निवडायचा कसा ऑप्शनल? तर जे मागच्या वर्षीचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्न बघा, ते प्रश्न बघून तुम्ही तुमच्या सर्वसामान्य ज्ञानाने याच्यावरती काय उत्तर देऊ शकता का ते पहा. आणि जर का तुम्हाला त्याच्यावरती थोडा रिसर्च करून, थोडा अभ्यास करून तुम्ही त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने लिहू शकता का ते पहा. आणि जर का तुम्हाला असं वाटलं तसं उत्तर तुम्ही लिहिलं तर आमच्यापैकी कुणालाही त्या विषयाची उत्तरं दाखवा. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही या बाबतीमध्ये ह्या विषय घेऊ शकता का नाही घेऊ. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हास उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही कष्ट घेण्याची तयारी हवी. ते म्हणतात ना, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी अवस्था आपली होऊ देऊ नका. आता दुसरी गोष्ट अशी आहे की एक असा प्रश्न आलेला आपल्याकडे की ऑफलाईन आणि ऑनलाईन कोचिंगमध्ये क्वालिटेटिव्ह डिफरन्स आहे का? आता क्वालिटेटिव्ह डिफरन्स कसा आहे मी तुम्हाला सांगतो. मी या ठिकाणी एक युवा उद्योजक आपल्या भारतातले, आपणास सगळ्यांस माहिती असेल, बैजू रवींद्रन, जे बायजूसचे जे संस्थापक आहेत, त्यांची एकदा एक मुलाखत घेतली होती राहुल कंवलने. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ऑनलाईन आणि ऑफलाईनमधला फरक. ऑफलाईनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला वर्गामध्ये बसवून ठेवलं जातं, ज्यावेळेस ते सर, ज्या मॅडम तुम्हाला समोर शिकवत असतात, त्यावेळेस तुम्हाला 2.5 तास, 3 तास, 4 तास तिथं बसून राहण्याशिवाय दुसरा काही मार्ग नसतो. आणि तुमचं लक्ष लागत राहतं. तुम्ही कधी खिडकीतून बाहेर बघाल, कधी बेंचवरून पलीकडे बघाल, इकडं तिकडं, आणि तुमचं लक्ष राहतं. याला आपण म्हणतो अटेन्शन स्पॅन. तुमचं ध्यान त्या ठिकाणी खिळून राहणं हे जास्त वेळ ऑफलाईन क्लासमध्ये राहतं. ऑनलाईन क्लासमध्ये हा अटेन्शन स्पॅन जो आहे तुमचा, उदाहरणच द्यायचं झालं, तुम्हाला समजून सांगायचं झालं, तर तुम्ही यूट्यूबचा एखादा व्हिडिओ आपण सगळं, तर यूट्यूबचा व्हिडिओ पाहत असताना आपणापैकी किती जण एक 7 ते 8 मिनिटाच्या पलीकडचा व्हिडिओ पाहू शकता? खूप कमी. तर अटेन्शन स्पॅन हा ऑनलाईनमध्ये खूप कमी असतो. का? तर तुम्हाला फोन येईल, तुम्हाला मेसेज येईल, तुम्हाला इतर काही नोटिफिकेशन्स येतील, तर त्याच्यामुळे आपलं हे जे लक्ष आहे हे दुर्लक्षित होत राहतं. परंतु अशा वेळेस मला असं वाटतं की ऑनलाईन आणि ऑफलाईनमधला फरक जर का तुम्हाला भरून जर का काढायचा असेल, तर तुमच्या मोबाईलवरचे सगळे नोटिफिकेशन्स किंवा लॅपटॉपवरचे सगळे नोटिफिकेशन्स तुम्ही बंद करून ठेवले तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर दोन्हीमधला हा जो क्वालिटेटिव्ह फरक आहे तो तुम्ही कमी करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की जर का तुम्ही लॅपटॉपवरती जर का पाहत असाल आणि समजा सर आणि मॅडम शिकवत असताना एखादी गोष्ट तुम्हाला अडली आणि म्हणून तुम्ही लगेच शोधली, समजा ती बाजूला ऑनलाईन जर का शोधली, तर तुम्ही त्या संज्ञेवरून दुसऱ्या संज्ञेवर, त्या कन्सेप्टवरून दुसऱ्या कन्सेप्टवर, दुसऱ्या कन्सेप्टवरून तिसऱ्या कन्सेप्टवर जात राहणे, नंतरून सगळ्यात शेवटी तुम्हाला आठवतं की अरे माझं लेक्चर तर निम्म्यातच राहिलं पाहायचं. तर असं जर का तुम्ही जर का करण्याचं तंतोतंत जर का टाळत असाल, जसं की आपण ऑफलाईन क्लासमध्ये काय करतो, ऑफलाईन क्लासमध्ये जनरल इथं पद्धत असते, एक पान आहे. आता पान असेल समजा, तर आता ह्या नोट्स आहेत समजा टिपिकल, तर ह्या नोट्समध्ये आपण काय करतो की एवढी जागामध्ये आपण क्लासमध्ये लिहितो, एवढ्या जागेमध्ये आपण मोकळी जागा सोडतो आणि त्याच्यामध्ये जे काय आपल्याला अडचण येईल किंवा जे पण काही डाऊट्स असतील ते आपण त्यामध्ये लिहित चालतो. तशा प्रकारे जर का तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये जर का केलं तर मला असं वाटतं की ऑफलाईन आणि ऑनलाईनमधला हा जो क्वालिटेटिव्ह डिफरन्स आहे हा तुम्ही चांगल्या पद्धतीने दूर करू शकता. नंतरून एक गोष्ट अशी आहे की मला वाटतं 2 गोष्ट अशी आहे की जे दिल्ली किंवा पुणे किंवा इतरही कुठली गोष्ट असू देत, तर त्या याच्यामध्ये आन्सर करण्यात, तर त्या याच्यामध्ये फरक काय आहे? हां, तर फरक काय आहे त्याच्यामध्ये, तर आता कोरोनाचा जो क्रायसिस झालेला आहे, तर कोरोनाच्या क्रायसिसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की सध्या इथले सगळे जे सेंटर्स आहेत दिल्लीचे, याच्यामधून एक परतीची लाट निर्माण झालेली आहे. आणि हे जे क्रेज कमी कशामुळे होत आहे की बरेचसे जण, आता एक गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी हा फेनोमेना आला होता की दिल्लीमधून तयारीसाठी लोक बँगलोरला जात होते किंवा इतर ठिकाणी जात होते, हैदराबादला जात होते. याची कारणं अशी आहेत
की लोकांनी 2-3 वर्ष दिल्लीमध्ये तयारी केली, त्याचे केल्यानंतरून एक तोचपणा येत राहतो. आणि तोचपणा आल्यानंतरून आपण ह्याच्यामध्ये जे म्हणतो एक संपृक्तता, म्हणजे की एक सॅच्युरेशन आणि स्टॅग्नेशन जे आहे ते दिल्लीमध्ये आलं आहे असं वाटण्यास चांगलाच वाव आहे. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मुखर्जी नगर आणि तिथं तयारी करणारी लोक, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तिथलं सगळं ओस पडलं आहे. त्यामुळं इफ यू सी, तर दिल्लीचं जे क्रेज आहे प्रिपरेशनचं, ते सध्या त्याच्या पायाखालची वाळू निसरते असं म्हणण्यास हरकत नाही. ठीक आहे. तर अजून एक दुसरी गोष्ट महत्त्वाची, तर एक आपल्या एक प्रश्नाचं आपण एक उत्तर दिलं, एक प्रश्न विचारला होता कोणीतरी. दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये की न्यूजपेपर रीडिंग. मला वाटतं की मी परत सांगण्याची गरज नाही, परंतु खूप जणांनी सांगितलं आहे की न्यूजपेपर किती महत्त्वाचे आहेत, कसे महत्त्वाचे आहेत. तर न्यूजपेपर आपण गावाकडे राहून सुद्धा ऑनलाईनही वाचू शकता, ऑफलाईनही वाचू शकता. आणि जर का तुम्हाला त्याचा ॲक्सेस जर का असेल तर तुम्ही त्याच्यावरती बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. ऑनलाईन असेल तर ऑनलाईन ॲक्सेस घ्या तुम्ही. जर का तुम्हाला हिंदू समजा पोहोचत नसेल किंवा एक्सप्रेस पोहोचत नसेल, तुम्ही जिथंही कुठं राहताय, तर त्या ठिकाणी यू पीपल कॅन गो फॉर an offline and online access. So in such circumstances, importance of newspaper reading is of high importance. So when you read newspaper you'll find lots of videos on Google, on YouTube, where lots of links where they will tell you how to read the newspaper. So please follow the one that you like, the strategy that you like, but keep doing the newspapers, because if you don't do newspapers, then there is a प्रॉब्लेम. आता करंट अफेअर्सचं मटेरियल ॲक्सेस कसं करायचं, असा एक प्रश्न इथे विचारलेला आहे आकाशने. आता करंट अफेअर्सचं मटेरियल आतापर्यंत कसं असायचं की तर दिल्लीतले कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ते करंट अफेअर्सचं मटेरियल तयार व्हायचं. विजन्स असू देत, अजून किंवा फोरम्स असू देत, वाजीरामचं असू देत, IS बाबाचं असू देत, किंवा शंकरचं असू देत, किंवा इन्साईट्स असू देत, हे सगळं करंट अफेअर्सचं मटेरियल आपणास ऑनलाईन उपलब्ध व्हायचं. पण त्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची सध्या, की आता गेल्या करंट अफेअर्सचं मटेरियल तयार करणारी सुद्धा ही तुमच्या आमच्यासारखी अभ्यास करणारी मुलं आहेत, होतकरू मुलं आहेत. आता ही सगळ्यापैकी खूप सारे मुलं आता सध्या घरी गेले. करंट अफेअर्स बऱ्यापैकी जर आता आपल्याला जे आयतं मिळत होतं ते आता इथून पुढं आयतं मिळेल की नाही याची एक, आणि जर मिळालं तर ते क्वालिटी असेल की नाही याची एक शंका आपल्या सर्वांना आहे. परंतु तरीसुद्धा करंट अफेअर्सचं जे मटेरियल आहे ते बऱ्यापैकी तुम्ही टेलिग्राम चॅनल्स आहेत किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, तर त्याद्वारे तुम्ही मिळवू शकता. आणि तुम्हाला ते ऑनलाईन इथून मिळेल की कसं, एक साधी एक स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता. ऑनलाईन डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाल, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाल, त्या एक दिवशी आठवड्यातून एक फेरफटका मारून त्या दिवशी ते सगळं प्रिंट करून घरी आणून ठेवायचं. तर मग हा जो प्रॉब्लेम आहे की मटेरियल मिळत नाही, मटेरियल नाही, तर हा काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय तितकासा राहील असं वाटत नाही. खूप सारं अवेलेबल आहे ऑनलाईन, सगळं अवेलेबल आहे रादर ऑनलाईन. ठीक आहे. लिहिलेल्या नोटसुद्धा, रिटर्न नोटसुद्धा सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. त्यामुळं तुम्ही याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की फॉर्मेशन ऑफ स्टडी ग्रुप्स. आता फॉर्मेशन ऑफ स्टडी ग्रुप्स, आता समजा आता मी पुणे जिल्ह्यातला आहे, समजा आता पुणे जिल्ह्यामध्ये समजा आता 2 तालुके घ्या जवळजवळ. आता माझा तालुका इंदापूर आणि त्या माझ्या तालुक्याच्या शेजारचा दुसरा तालुका बारामती. आता ह्या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी समजा काही आता अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, समजा काही या गावात आहेत, काही त्या गावात आहेत, जे की आपण इथं जो दिल्लीमध्ये तयारी केल्यानंतर जो ग्रुप डिस्कशनचा जो फायदा मिळतो, तर तशा प्रकारचे ग्रुप डिस्कशन्स तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही करू शकता. 2 शेजारी असतील, समजा 10-15 किलोमीटरवरती गावं असतील, तर तुम्ही एकमेकांनी 2-3 जणांनी मिळून हे करू शकताय. प्रत्यक्षात भेटणं जर का शक्य नसेल तर आजकाल तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की तंत्रज्ञानाचा वापर जर का केला तुम्ही, तर तुम्ही कुठं निघून जाल. जसं की आता ते व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल्स असतील किंवा झूमवरती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतील, त्या व्हर्च्युअल पद्धतीने सुद्धा, आभासी पद्धतीने सुद्धा तुम्ही एकमेकांना भेटून एक ग्रुप डिस्कशन्स तुम्ही पुढं नेऊ शकता. नंतर दुसरी गोष्ट अशी, याने होतं कसं की ह्या ग्रुपचा फायदा काय, की आता समजा एक साधं एक उदाहरण देतो. आता समजा मॉडर्न इंडियासाठी, आता समजा सगळ्यांनी स्पेक्ट्रम असलं, आता मी स्पेक्ट्रम असलं,
रणजितने स्पेक्ट्रम वाचलं, आकाशने स्पेक्ट्रम, सर्वांनी स्पेक्ट्रम वाचलं समजा, परंतु त्याच्यामध्ये समजा आकाश म्हणलं की अरे मी तर बिपिन चंद्रचं एक NCERT पण वाचलं. याने होतं असं की मला आणि इतरांना असं वाटतं की बाबा ह्याने थोडंसं काहीतरी जास्तीचं वाचलं, आणि ज्यावेळेस त्याने थोडंसं काहीतरी जास्तीचं वाचलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला जे स्फुरण चढतं ना की बाबा मी का नाही वाचलं, आणि जर का प्रश्न आला आणि त्याच्यातून आला तर तो त्याचा सुटेल पण माझा सुटणार नाही, माझा चुकण्याची शक्यता आहे. मग तसं व्हायला नको म्हणून मी पण वाचतो. मग त्याने किती दिवसात वाचलं? 4 दिवसात वाचलं. मग त्याला जर का 4 दिवसात लागलं तर मला पण 4 दिवस लागले पाहिजेत, किंवा मी त्याच्या लवकरही करेल आणि त्याला ओव्हरटेक करून मी त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं नोटसुद्धा काढेल. तर अशा प्रकारचं म्युच्युअल मोटिवेशन हे आपल्याला ग्रुपमधून, स्पर्धेतून म्हणा किंवा चर्चेतून अशा आपणास मिळत राहतं. त्यामुळं ग्रुप्स फॉर्म करणं हे फार जास्त गरजेचं, आणि जे की फार चांगलं शक्य आहे. म्हणून फक्त फालतू टाइमपास करू नका त्याच्यावरती. टेलिग्रामच्या द्वारे आपण बघतो की खूप सारे ग्रुप्स तयार होतात, आणि खूप सारे ग्रुप्स जे तयार झालेले असतात हे सारे ग्रुप्स जर का आपण पाहिले तर याच्यामध्ये होतं असं की आता समजा उत्तर लेखनाचे खूप सारे ऑनलाईन ग्रुप तयार झालेले असतात. आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये समजा आता माझा एक पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल, त्यामध्ये समजा एक स्पेसिफिक टॉपिक आहे, तर तोच त्याने चांगला वाचलेला असतो, तर त्याच्यावरतीच तो उत्तर लिहित असतो फक्त. तर असं करणं तर ते सेल्फ डिफिटिंग आहे, कारण मग तुमचा ना अभ्यास पूर्ण होत ना तुमच्या गोष्टी पूर्ण होत. त्यामध्ये तुमचा स्वतःचा तुमचा सिलेबस पूर्ण झाला पाहिजे. सिलेबसची एक कॉपी तुम्ही तुमच्यासोबत ठेवली पाहिजे. सिलेबसमधला शब्द आणि शब्द, UPSCने रिलीज केलेल्या UPSCच्या सिलेबसमधला शब्द आणि शब्द तुम्हास पाठ असला पाहिजे. त्याच्यामुळं त्याची खूप जास्त आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट आहे की यूज ऑफ एन इंटरनेट, म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही जर का मी म्हटलं की दिल्लीमध्ये तुम्हाला ज्या सुविधा मिळतात, ज्या क्लासेस मिळतात, तशाच प्रकारचे सर्व क्लासेस, सर्व तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्हाला तुमच्या ठिकाणी सुद्धा जरी मिळतात, आणि तुम्ही तुमचं प्रिपरेशन तुम्ही घर बसल्या जरी व्यवस्थित करू शकतात, कसलीही अतिशयोक्ती नाही. आणि क्वालिटी एकदम जिथं पण कुठं चांगले कोचिंग क्लासेस आहेत त्यासारखे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन प्रिपरेशनचा तुम्ही एक विचार करू शकता. इंटरनेटचा पुरेपूर आणि ऑप्टिमम वापर, मॅक्सिमम नाही, ऑप्टिमम वापर. ऑप्टिमम म्हणजे काय? जेवढ्याच तेवढा, फालतू टाइमपास नाही त्याच्यावरती. या 2 गोष्टी असतील तर तुम्हाला चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. अजून एक गोष्ट आहे की मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्सिमम रिव्हिजन इज द की. खूप जणांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही तसंच करत राहा. यासोबतच जे पण तुम्ही काय वाचलंय, आज समजा न्यूजपेपर वाचला, नंतरून समजा एखादं पुस्तक वाचलं, तर नुसतं वाचलं आणि सोडून दिलं असं करू नका. आपली जी स्मरणशक्ती आहे त्या स्मरणशक्तीला नेहमी आपण उजाळा देणं गरजेचं असतं. त्यासाठी ज्यावेळेस आपण लिहितो, विचार करतो, स्वतः नोट्स काढतो, त्यावेळेस आपणास ती गोष्ट चांगल्या प्रकारे स्मरणात राहते. त्यामुळे स्वतःच्या नोट्स स्वतः काढणं हे नेहमीच चांगली गोष्ट आहे. अजून यासोबत तुम्ही काय करू शकताय? आपण ग्रामीण भागातले आहोत, खूप सारे हे व्हर्नॅक्युलर मीडियमचे आहोत. तुमचं हिंदी मीडियम असेल, तुमचं मराठी मीडियम असेल, पण या सगळ्या गोष्टींमध्ये जी पण तुमची कुठली भाषा असेल, मराठीमधून तुम्ही लिहिणार असाल किंवा इंग्लिशमधून तुमची उत्तर लेखनाची भाषा असेल, तर या दोन्हीही वेळेस तुम्ही दोन्हीही भाषांमध्ये तुम्हाला नैपुण्य असणं गरजेचं आहे. तर ते नैपुण्य आपणास कसं मिळवता येईल? प्रमाण भाषा जी आपल्या उत्तरामध्ये अपेक्षित असते तशी आपली भाषा आहे का? आपल्या भाषेमध्ये इंग्लिश लिहित असाल तर वेदर यू आर मेकिंग ग्रामॅटिकल एरर्स, वेदर युअर सेंटेन्स फॉर्मेशन इज accurate, or whether there are problems with it. These are the basic things with which you should start. If you don't work on these things in initial days of your preparation, you may get through the problems, but mind well, you may not, or rather you will not get through the mains if your language is poor. Because the thing is, if it is a competitive examination, there will be someone you may say, I have a content, सो आय विल जस्ट पुट इट इन द लँग्वेज. थोडी माझी खराब असेल तर थोड्या सुमार लँग्वेजमध्ये सुद्धा मी लिहीन. बट त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की तुमच्या इतकाच मेहनती अजूनही कुठला एखादा विद्यार्थी असू शकतो. देर माइट बी अनदर ब्राईट स्टुडंट
who is as equally competent as you, who is having as equal content as you do, and is having a proficient language than you do. Then in these circumstances you will be at the receiving end. तिथं तुम्ही मागे पडाल. जर का आपल्यास तिथं मागं जर का नसेल पडायचं, तर भाषा ही तलवार आहे, तर भाषे ही दुधारी तलवार आहे, तर ह्याला तुम्ही धार लावली पाहिजे. व्याकरण असेल, शब्द असतील, शब्द तुम्ही काढले पाहिजे. तुम्ही हिंदू वाचताय, द हिंदू वाचत असताना एखादा चांगला शब्द तुम्हाला सापडला, तर चांगल्या शब्दाची लगेच तुम्ही एखाद्या तुमच्या डायरीमध्ये टिपून ठेवून त्याचा एक अर्थ इंग्लिशमध्येच लिहून जर का ठेवला, तर तुम्हाला तो कामाच येतो. ठीक आहे. तर त्या अशा प्रकारे तुम्ही तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे, अलॉंग विथ द ग्रामर. नंतरून दुसरी गोष्ट राहिली, तुम्हाला एवढं करून समजा जर वाटलंच की बाबा की दिल्लीच्या नोट्स असतात, या नोट्स आहेत, त्या नोट्स आहेत, मला हव्यात, तुम्ही काय करू शकता. एक तर तुम्ही ऑनलाईन मागून घ्या. कुरिअर, खूप सारे इथले झेरॉक्सचे शॉप आहेत जे तुम्हाला कुरिअर करून देतील तुमच्या ठिकाणी, तुमच्या पत्त्यावरती. किंवा ऑनलाईन त्या सॉफ्ट कॉपीमध्ये ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट मारा, पहिली गोष्ट. किंवा तुम्हाला दिल्लीमध्ये राहिल्याचा फीलच जर का घ्यायचा असेल, तर तुमचे मित्र असतील इथं दिल्लीमध्ये, या इथं 1-2 दिवस राहा, आठवडाभर राहा, पहा सगळं वातावरण, तिथला फील घ्या आणि मटेरियल घ्या आणि माघारी जा. अशा प्रकारे तुम्ही हे मॅनेज करू शकता. नंतरून दुसरी अजून एक गोष्ट ज्याच्यावरती मला फार बोलायचं होतं अशी, आपण ग्रामीण भागातील आहोत किंवा आपणास स्पर्धा परीक्षेमध्ये काहीतरी करायचं आहे, पण हे ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस आपल्याला 2 पर्याय समोर येतात. एक असते MPSC आणि UPSC. काही लोक MPSCची तयारी करतात, काही UPSCची करतात, काही लोक MPSC UPSCची तयारी करतात, आणि काही लोक कशाचीच तयारी करत नाही, फक्त सांगतात मी MPSC UPSCची तयारी करतो. तर अशा वेळेस गोंधळ असा होतो की याची तयारी करू का त्याची तयारी करू. म्हणजे समजा याची प्रिलिम्स आली, तुम्ही प्रिलिम्स दिली, त्याच्यानंतरून परत UPSCची प्रिलिम्स आली, तोपर्यंत MPSCची मेन्स येईल ना, याचा अभ्यास होत ना त्याचा अभ्यास होत. या बाबतीत तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी खूप काळजीपूर्वक आखणं गरजेचं आहे. या बाबतीत खूप सारे तुम्ही अशी उदाहरणं द्याल ही मला की बाबा यांनी MPSC क्लिअर केली, UPSC क्लिअर केली, पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत. मी अशी उदाहरणं खूप जास्त माझ्या पाहण्यात आहेत. म्हणून माझं हे सांगणं आहे की एक करा, तुम्हाला MPSC करायची असेल तुम्ही MPSC करा, तुम्ही UPSC करायचं तुम्ही UPSC करा. MPSC आणि UPSC ह्या दोन्हीही परीक्षा तितक्याच अवघड आहेत. जर का तराजूमध्ये जर का तोलल्या अवघडपणाच्या, तर दोन्हीही समतुल्य आहेत. दोन्हीसाठीही अभ्यास आणि लागणारी मेहनत ही तेवढीच आहे. निर्णय तुमचा. ठीक आहे. नंतरून दुसरा एक आपल्याकडे प्रश्न असा आलेला आहे की मी माझं प्रिपरेशन कधी सुरू केलं होतं, ग्रॅज्युएशनच्या वेळेस की मी जॉबवरती असताना. मी माझं प्रिपरेशन हे जॉबवरती असताना थोडे न्यूज आर्टिकल्स वाचायचो. मला इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळं IRचे आर्टिकल्स वाचायचो. परंतु माझं खरं प्रिपरेशन हे नोकरी सोडल्यानंतरून ज्यावेळेस मी दिल्लीत आलो त्यावेळेस हे सुरू झालं. विच आर इफेक्टिव्ह अँड इम्पॉर्टंट न्यूजपेपर्स फॉर UPSC प्रिपरेशन. या बाबतीत एक असं सांगणं आहे माझं की स्पेसिफिकली सध्या तरी जनरली तर हिंदू वापरला जातो अभ्यासासाठी UPSCच्या, आणि तो हिंदू वापरत असताना बऱ्याच जणांना भाषेची अडचण येते. आणि सध्या गेल्या 1-2-3 वर्षामध्ये इंडियन एक्सप्रेस हा सुद्धा एक उत्तम रीतीने जे की UPSCची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेस पूर्ण करणारं लेखन त्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं तुम्ही दोघांपैकी एक कुठलंही वाचू शकता. आणि समजा तुम्ही हिंदू वाचला, समजा इंडियन एक्सप्रेसमधलं समजा एखादं आर्टिकल जे की फार महत्त्वाचं असं वाटलं, तर तेवढं फक्त तुम्ही वाचू शकता. असे 2 न्यूजपेपर महत्त्वाचे आहेत. जर का तुम्हाला मराठीतून जर का करायचं असेल तर लोकसत्ता तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे मराठीमध्ये प्रिपरेशनसाठी सोर्स. आता मराठीमध्ये प्रिपरेशनसाठी सोर्स जर का तुम्ही पाहिले तर जी सगळी पुस्तकं आहेत, बिपिनचंद्र असेल, लक्ष्मीकांत आहे, सगळी ही जी महत्त्वाची जी पुस्तकं आहेत, त्या सगळ्या पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर हे के सागर पब्लिकेशनचं उपलब्ध आहे.
तर याच्यापेक्षाही जास्त प्रिपरेशन म्हणजे मराठीमधले जे सोर्स, मला वाटतं अन्सार शेखने मराठीतून दिले ना, हां, तर अन्सार शेखची स्ट्रॅटेजी तुम्ही एकदा पाहू शकता ऑनलाईन. त्याने कुठले कुठले सोर्सेस वगैरे आणि काय काय वापरलं होतं. परंतु बऱ्यापैकी तुम्ही असं करू शकता की इंग्लिशमधले न्यूजपेपर वापरायचे, इंग्लिशमधले सोर्सेस वापरायचे आणि ते नंतर आपण मराठीमध्ये भाषांतर त्याचा अनुवाद करून घ्यायचा. तर हे चांगलं तुमचं एक बौद्धिक कसही लागतो तुमचा त्यामध्ये आणि तुमच्या ते चांगलं लक्षातही राहतं असं आहे. एक असा प्रश्न आहे की सगळ्यांना दिल्ली गेल्याशिवाय चांगला अभ्यास करणं होत नाही, असा भ्रम कसा मोडता येईल? हा भ्रम कसा मोडता येईल आणि काय आणि घरी राहून अभ्यास कसा करता येईल? सांगितलं मी जशा प्रकारे की घरी तुम्हाला जे पण काही टेक्नॉलॉजी, जे पण काही तंत्रज्ञान लागेल ते सगळं तुम्ही ठेवा. नंतर तुमचं सगळे रिसोर्सेस तुम्ही सोबत ठेवा आणि एक ग्रुप जर का तुम्ही तुमचा बनवून ठेवला तर तुम्हाला त्यामध्ये चांगला अभ्यास करता येऊ शकतो. अजून एक प्रश्न आहे की ऋतिक दरेकरने असा विचारलेला आहे की व्हॉट सोर्सेस यू रिफर्ड फॉर द प्रिपरेशन. आता इथून पुढं आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो. हा प्रश्न खूप असा वेग आहे की कुठले सोर्सेस वापरले किंवा काय वापरलं, कसं वापरलं, कारण याच्यामध्ये खूप सारे विस्तृत असे सोर्सेस आपण यामध्ये वापरत असतो. त्यामुळे इथून पुढं तुम्ही कधीही कुठला असा प्रश्न इतरांना विचारत असताना तुम्ही जर का स्पेसिफिक जर का विचारलं की बाबा मॉडर्न इंडियासाठी तुम्ही कुठला सोर्स वापरला, पॉलिटीसाठी तुम्ही कुठला सोर्स वापरला, तर त्यासाठी तुम्ही लक्ष्मीकांत वापरलं. तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स, तर त्या पॉलिटिकल सायन्ससाठी कुठला तुम्ही पुस्तक वापरलं, त्यातल्या कुठल्या टॉपिकसाठी कुठलं पुस्तक वापरलं. तर असा जर का स्पेसिफिक पिन पॉइंटेड प्रश्न जर का विचारला आणि रादर इथून पुढं तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये असे प्रश्न तुम्हाला खूप येतील, खूप साऱ्या रँकर्सकडून तुम्हाला मार्गदर्शनही घ्यायचं असेल आणि जर का तुम्हाला ते मार्गदर्शन खरंच तुम्हाला फायदेशीर जर का ठरवायचं असेल तर फक्त प्रश्न विचारत असताना पॉइंटेड विचारा. सिलेबसमध्ये सामाजिक इश्यूज, सोशल इश्यूज नावाचा एक पॉईंट आहे, तर त्याच्यासाठी मी कुठलं पुस्तक वापरू, अशा प्रकारचे प्रश्न जर का तुम्ही विचारले तर तुमचं शंका निरसन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. विचार द इम्पॉर्टंट अँड इफेक्टिव्ह बुक्स बियॉन्ड बुक्स फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. सेशन हा सेल्फ डेव्हलपमेंटवरती सध्या आपण नाही, सेल्फ डेव्हलपमेंटवरती सेशन आपण नंतरून ठेवूयात कधीतरी. बट जर तुम्ही विचारलाय तर तुम्हाला वाचू शकता तुम्ही बरेचसे कुठले. ठीक, एनिवेज विल टॉक अबाउट इट लेटर. कमेंट लोड कमेंट्स लोड झालेले नाहीत बहुतेक त्याच्यात. इंग्लिश स्टुडंटचा सक्सेस रेट रिजनल लेवलपेक्षा जास्त का आहे? कारण जास्त मुलं इंग्लिश मीडियममधून देतात. हाऊ टू स्टे मोटिवेटेड ड्युरिंग द कोर्स ऑफ प्रिपरेशन. आता मोटिवेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. हे बघा, हे जे UPSCची जी तयारी आहे ना, UPSCची तयारी ही आपल्या लेझिमच्या खेळासारखी. लेझिमचा खेळ कसा असतो की तुम्ही 2 पावलं पुढे जाता आणि कधी 2 पावलं तुम्ही मागे येता, परंतु शेवटी लेझिमचा हा जो जथ्था असतो हा पुढं जात राहतो. केवळ तुम्हाला 2 पावलं कधी माघारी यायला लागलं, कधी एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या ठरवलेल्या दिवसाच्या टार्गेटनुसार अभ्यास नाही झाला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते सोडून दिलं पाहिजे. एक आहे की मोटिवेशनमध्ये तुम्ही गोष्ट लक्षात ठेवू शकता की UPSC करत असताना तुम्हाला बऱ्याचदा, हजारदा तुमच्या मनामध्ये असा विचार येईल की बाबा मी सगळं सोडतो आणि काय करतो मी जातो माझा दुसरं काहीतरी बघतो, IT मध्ये जातो किंवा शेती करतो, काही ना काहीतरी मनात येत राहते. तर अशा वेळेस फक्त एक विचार करायचा की नाही, नॉट टुडे. फक्त जोमाने उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठायचं आणि जोमाने तयारीच लागायचं. बऱ्याचदा ज्या स्ट्रॅटेजीज आहेत ऑनलाईन त्याही तुम्ही वाचू शकता. खूप साऱ्या सेल्फ मोटिवेशनल जे आर्टिकल्स असतात ऑनलाईन, तुम्ही समजा जर का पाहिले तर ते पण तुम्ही रेफर करू शकता, ज्याने तुम्हाला चालना मिळू शकतो. आयडियलाइज करा किंवा नंतरून समजा तुम्ही असाही विचार करा की याच्यापेक्षा चांगला जॉब मला दुसरी कुठली परीक्षा देऊ शकते का आणि किती लागतं ह्याच्यामध्ये. 1 वर्षभराचं तयारी आणि त्याच्यानंतरून तुम्ही तुमचं आयुष्य बदलून जाऊ शकतं ह्याच्यामुळे. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये तयारी करणं गरजेचं आहे. व्हॉट इज द मार्किंग स्कीम इन UPSC? मार्किंग स्कीम इन UPSC तुमची प्रिलिम्स जी आहे ती साधारण एक जनरल स्टडीज तुमचे 200 मार्काचे आणि जे तुमचे CSAT आहे ते 200 मार्काचं असं आहे. आणि तुमचे जे एसे तुम्हाला 250 मार्काचा असेल आहे. तुमचा
जे 4 जनरल स्टडीजचे सामान्य ज्ञानाचे जे पेपर आहेत ते 250 मार्काचे. तुमचा जो वैकल्पिक विषय आहे तो वैकल्पिक विषय हा 500 मार्काचा, ज्यामध्ये 2 पेपर असतात त्या विषयाचे. तर ते अशा प्रकारची तुमची मार्किंग स्कीम आहे. नंतर शेवटी तुमचा इंटरव्ह्यू असतो. सर, इफ वी स्टडी इन ग्रॅज्युएशन देन इट इज राईट ऑर रॉंग? इट इज राईट. का म्हणजे का नको करायला ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास करायला? निश्चितच करायला पाहिजे. कारण आपण गावी जरी पाहिलं नंतरून आपलं ग्रॅज्युएशन करत असताना आपलं पुढचं करिअर समजा सेट जर का असेल, आपलं समजा ध्येय जर का निश्चित जर का असेल, तर आपण निश्चितपणे प्रिपरेशन करायला हरकत नाही. आणि खूप सारी मुलं समजा टीना डबी असेल 2015, अन्सार शेख असेल आणि खूप सारी, किंवा सूरज जाधव असेल IFS, या सर्वांनी त्यांची जी तयारी आहे ही त्यांनी त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये केली. अजूनही तुमचं ग्रॅज्युएशन जर का तुमच्या UPSCच्या प्रिपरेशनशी ओव्हरलॅप जर का असेल तर तर सोने पे सुहागा, ते अत्यंत उत्तम. जसं की तुमचं पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन आहे, जर का तुमचं हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन आहे, तर तुम्हाला ती एक ॲडिशनल एज मिळते. तर ते तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता. गावाकडे प्रिपरेशनचा माहोल नसल्यास गावाकडे आपण आपल्या अभ्यासाबद्दल कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? प्रिपरेशनचा माहोल नसेल तर बनवायचा. जसं की मी सांगितलं की ग्रुप नसेल तर बनवायचा. तुमच्याकडे फोन आहे, फोनमध्ये आज तुम्ही फेसबुक वापरताय, तसंच टेलिग्राम वापरा. टेलिग्रामवरती खूप सारे अभ्यास करणारे तुम्हाला ग्रुप्स भेटतील. 3-4 जणांचा सिरियस अभ्यास करणाऱ्यांची चर्चा करा आणि माहोल बनवत राहा. एकमेकास डेली टार्गेट देत राहा, तुमचा अभ्यास होऊ शकतो. Okay, so there is a pinpointed question. Sir, for paper 1 history preparation, which classes NCERT you refer? For paper 1 history preparation. अजून पण हा क्वेश्चन पिन पॉइंटेड नाही आहे, बट स्टील लेट मी ट्राय टू आन्सर इट. बिकॉज हिस्ट्रीमध्ये सुद्धा परत 3 गट पडतात. एक तर वर्ल्ड हिस्ट्री, नंतर मॉडर्न हिस्ट्री आणि एक इंडियाज हिस्ट्री आफ्टर इंडिपेंडन्स. तर याच्यामध्ये जो वर्ल्ड हिस्ट्रीचा जो भाग आहे त्यासाठी तुम्ही हे नॉर्मन लॉ ऑफ एक पुस्तक वापरू शकता. नंतरून मॉडर्न इंडियासाठी जी NCERT आहे, आणि सॉरी अर्जुन देव एक NCERT आहे, तर ती NCERT सुद्धा तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीची त्या वर्ल्ड हिस्ट्रीसाठी आवश्यक आहे. नंतरून मॉडर्न इंडियाची एक बिपिन चंद्रची ओल्ड NCERT आहे, ती अत्यंत आवश्यक आहे. नंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्रीची 3 व्हर्जन येतात, एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न. या तिन्हीचेही थीम्समध्ये जे, कारण प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारल्याची खूप जास्त नोंद आहे, तर हे तुम्ही वाचू शकता. असं आहे. हाऊ मच इयर्स हॅड इट टेकन फॉर? किती वर्ष लागलीत UPSCच्या प्रिपरेशनसाठी? UPSCचं प्रिपरेशन मी 31 मे 2014ला सुरू केलं होतं आणि माझा जो परीक्षेचा जो निकाल आहे तो योगायोगाने 31 मे 2017ला आला होता. वर्ष तुम्ही मोजा किती, 2 होतात ना, 3 वर्ष. 2 ते 3 वर्षाचा कालावधी यामध्ये तुम्हाला निश्चितपणे लागतो. हाऊ टू मॅनेज हॉबीज ड्युरिंग द प्रिपरेशन? हे जर का तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जर का विचारत असाल, इंटरव्ह्यूमध्ये जे एक रकाना असतो हॉबीज, त्या हॉबीजसाठी जर का विचारत असाल तर मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही आता जास्त काही काळजी करण्याची काही गरज नाही. हॉबीज इन जनरल जर का विचारत असाल, समजा फुटबॉल खेळण्याचं, तुम्हाला इकडे तिकडे जाण्याचं किंवा पेंटिंग, तर ते आठवड्यातून एखाद दिवस तुम्ही त्यासाठी देऊ शकता. रिक्रिएशनसाठी तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकता की तुम्हाला कंटाळा आला, तुम्ही थकलात, तर त्यानंतरून तुम्ही तुमच्या हॉबीज तुमच्या परस्यू करू शकता. जसं की लिहिणं आहे, बऱ्याचशा जणांचं कविता करणं एक हॉबी असते. आठवडाभर मॉडर्न इंडिया वाचून समजा तुम्हाला कंटाळा आला की किती वाचू मी गांधी, नेहरू, पटेल आणि या सगळ्यांबद्दल, तर मी आता मी स्वतःचंही लिहितो. सो तुम्ही स्वतःची कविता लिहिली, स्वतः तुम्ही गद्य लिहिलं, पद्य लिहिलं, तर त्या ठिकाणी ते चालू शकतं. ऑनलाईन नोट्स मेकिंग संदर्भात हा जो प्रश्न आहे, तर आता याच्यामध्ये ऑनलाईन नोट्स मेकिंग कशा प्रकारे तुम्ही करायचं आहे, यासाठी काही सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला थोडं नैपुण्य मिळवणं गरजेचं आहे. एक तर सगळ्यात सोपं की तुम्ही एक ऑनलाईन आर्टिकल वाचताय आणि ते वाचलेलं ऑनलाईन आर्टिकल, समजा तुम्हाला वाटलं की हे सगळंच चांगलं आहे आणि मी हे सगळंच चांगलं वाटलेलं आर्टिकल तुम्ही जसंच्या तसं तुम्हाला ठेवायची इच्छा आहे दुसरीकडं, तर ते एक एव्हरनोट नावाचं एक ॲप येतं. तर एव्हरनोटच्या त्या ॲपमध्ये तुम्ही ते आर्टिकल तिथं सिंक करून सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर कधीही वाचायचं जर का झालं तर तुम्ही ते वाचू शकता. जसं की माझ्याकडे साधारण एक 2014-15चे आर्टिकल सुद्धा अजून पडलेले आहेत.
मला कधी त्याचा संदर्भ ज्यावेळेस अभ्यासासाठी हवा असतो त्यावेळेस आय कॅन गो बॅक टू द एव्हरनोट फोल्डर, रेस्पेक्टिव्ह फोल्डर, आणि देन आय कॅन रीड इट. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन दिल्ली? दिल्लीमध्ये राहणीमानाचा जो खर्च आहे हा जर का तुम्ही पाहिला तर साधारण तुम्ही कशाही प्रकारची समजा जरी रूम केली तर रूमचा टोटल खर्च इलेक्ट्रिसिटी धरून हा इट कॅन कम एनिवेअर बिटवीन 6,500 to 15,000 रूमचा खर्च, डिपेंडिंग अपॉन हाऊ मच यू आर विलिंग टू स्पेंड. जर का तुम्ही शेअरिंगमध्ये राहणार असाल तर साधारण 6,000-6,500. जर का तुम्ही इंडिपेंडंट राहणार असाल तर 12,000 ते 15,000च्या दरम्यान तुमची रूम येते. त्याच्यानंतरून तुमचा खाण्याचा खर्च हा ग्रोसरीज आणि कुक म्हणजे स्वयंपाकी यांचा एकत्रितपणे खर्च धरून तो साधारण 2-3 हजाराचा परत वरती 3-4 हजाराचा परत वरती जातो. टिफिन लावलं तरी ऑलमोस्ट तेवढाच जातो. एवढा सगळा खर्च हा तुम्हास लागतो त्या ठिकाणी. साधारण तुम्ही धरू शकता की जर तुम्ही शेअरिंगमध्ये राहणार असाल तरी साधारण एक 12,000पर्यंत. जर का तुम्ही इंडिपेंडंट राहणार असाल तर सिंगल रूममध्ये राहणार असाल तर साधारण एक 20,000पर्यंत. याच्यामध्ये कोचिंगचा समावेश नाही, कोचिंगच्या गोष्टी वेगळ्या. आणि हां, लायब्ररी जर का तुम्हाला लावायची असेल, शेअरिंगमध्ये राहत असाल तर तुम्हाला लायब्ररी लावायलाच लागते, असं एक आहे. तर लायब्ररी जर का लावायचं झालं तर त्या लायब्ररीचे कुठंही महिन्याचे 1,500 ते 2,000च्या दरम्यान त्याचे तेवढे कॉस्ट्स आहेत असं. If we give attempt in incomplete study, is it correct? No, it is not correct. अजून what type of questions will be asked during an interview? इंटरव्ह्यूच्या दरम्यान तुमची जी जे पण कुठले असेल, तुमच्या ज्या हॉबीज ज्या तुम्ही त्यामध्ये लिहिल्या असतील, ज्या भागातून तुम्ही येता, तुमचा पत्ता असेल, तुमचं नाव असेल, तर या सर्व गोष्टींवरती पकडून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की माझं नाव माधव आहे, तर माधव हे कृष्णाचं दुसरं नाव आहे, तर मला भगवद्गीतेविषयी प्रश्न विचारला गेला होता. अध्याय किती, त्याच्यातला मेसेज कुठला, मग भगवद्गीतेची थीम काय होती, अशा प्रकारचे प्रश्न मला विचारले गेले होते. एवढंच नाही तर तो प्रश्न एका धर्माशी रिलेटेड झाला तर त्याच्यामधून मला इतर धर्मांचं ज्ञानसुद्धा माझं त्यामध्ये वाखाणण्यात आलं होतं. जसं की मला विचारण्यात आलं की वहाबी इस्लाम हा कुणी स्थापन केला, तर वहाबी इस्लाममध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय, शिया आणि सुन्नीजमधला फरक काय, तर अशा प्रकारचे प्रश्न या त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. किंवा जसं की माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला IC इंजिन म्हणजे काय असतं, IC इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन, या दोन्हीमधला फरक काय, तर अशाही प्रकारचे प्रश्न आपणास त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. किंवा काही जणांचं समजा एक आमचा सहकारी अहमदनगरचा होता, तर त्याला राळेगण सिद्धी झालं किंवा हिवरे बाजार झालं, ह्या 2 गावांमध्ये असं काय आहे जे इतर गावांमध्ये नाही, असा प्रश्न विचारला गेला होता. आता ईमेल ID जो आहे माझा तर तो तुम्ही लिहून घेऊ शकता. इट्स WANAVEMP@gmail.com यावरती तुम्ही तुमचा ईमेल ID तुम्ही तुमचा ईमेल पाठवू शकताय, माझ्या संपर्कात तुम्ही राहू शकताय. किंवा तुमचा समजा जर का राजनीती विज्ञान म्हणजे पॉलिटिकल सायन्स असं जर का ऑप्शनल असेल तर PSIR for IAS ऑन द टेलिग्राम चॅनलवरती यू कॅन रीच आउट टू मी. ठीक आहे. सो अजूनही काही समजा क्वेरीज जर का काय असतील तर आपण त्या घेऊ शकतो. एक असा प्रश्न आहे की हाऊ टू मेक ब्युरोक्रेसी मोर पीपल फ्रेंडली. सो दिस क्वेश्चन, याच्यावरती मला वाटतं आपण एक वेगळा सेशन ऑर्गनाईज करूया त्याच्यावरती एक चर्चेचा. इतरही काही अधिकारी असतील, काही पत्रकार असतील, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये हा एक वॉकिंग बुद्धा सिरीजमध्ये हा आपण पुढं उमेशजींना मी हा रेफर करून सांगेल. तर हा आपण चांगला विषय आहे. थँक्स फॉर द सजेशन. करंट अफेअर्स आणि क्वेश्चन्स याच्यातील रिलेशन आपण कसं ओळखून अभ्यास करायचा. आता करंट अफेअर्स आणि क्वेश्चन्स म्हणजे जसं की आता समजा आंतरराष्ट्रीय संबंधांवरती समजा प्रश्न आहे, समजा
भारत आणि चीनचे संबंध. आता हा एक करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, हा एक स्टॅटिकचाही प्रश्न आहे, करंट अफेअर्सचाही प्रश्न आहे. याच्यामध्ये करंट अफेअर्सचा मुद्दा तुम्ही कुठला लिहिणार? करंट अफेअर्सचा मुद्दा तुम्ही लिहिणार की याच्यामध्ये कोविड-19 झालेला हा जो परिणाम आहे किंवा जागतिकीकरणावरती कोविड-19 झालेला जो परिणाम आहे, करंट अफेअर्सचा मुद्दा झाला. परंतु 1991चे जे रिफॉर्म्स आहेत, जे ग्लोबलायझेशन त्यावेळेस झालं, तो स्टॅटिकचा मुद्दा झाला. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी जर का तुम्ही सोबत जर का लिहिल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले गुण मिळू शकतात. चालेल. तर मग अजून काय असेल तर तुमच्याकडे ईमेल आय डी आहे. यू कॅन ऑलवेज रीच आउट टू मी ऑन द ईमेल आय डी. आणि तुमचं जे पण काय भविष्यामधले जे पण काय तुमचे निश्चय असतील, जे पण तुमचे काही निर्धार असतील, जे पण काही तुमची स्वप्न असतील, ह्या सर्व स्वप्न आणि सर्व निर्धार हे पूर्णत्वास जावो अशी माझी आपणास शुभेच्छा. आणि उमेश कोरामचं विशेष अभिनंदन की त्यांनी हा एकदम स्तुत्य असा उपक्रम त्यांनी हा सुरू केलेला आहे. आणि हा वॉकिंग बुद्धा सिरीज याच्यामध्ये आपण अजूनही नामांकित व्यक्तींना आपण बोलवून त्यांच्याशी आपण चर्चा करण्याची आपण सर्वात संधी देऊ. आणि त्याबद्दल हा एक जो काही ह्या कोविड-19च्या क्रायसिसमुळं याच्यामध्ये हा एक उपक्रम सुरू केलेला आहे, याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आपणा सर्वांस शुभेच्छा. धन्यवाद.